हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वरण आणि रोडगे. त्यासाठी मी कुकर घेतला आहे. त्यात आता मी 2 पळी तेल टाकते. आता त्यात मी राई टाकते. सोबतच जिरे टाकूया आणि 2 तेजपान. आता यात मी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेली मिरची. आता त्यात मी टोमॅटो ॲड करते. यालाही परतवून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकूया, थोडी हळद आणि अर्धी चमची काश्मीरी लाल मिरच मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण तुरीची डाळ टाकूया. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यालाही मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी गरम पाणी टाकते. आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकूया. आता यात आपण स्वादानुसार मीठ घालूया. आता उकळ आली की कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या घेऊन घेऊया. आता रोडगे बनवण्यासाठी मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते. त्यात आपण पाव वाटी रवा टाकूयात, 1 चमची ओवा, साधारण 1.5 चमचे तीळ, पाव चमची हळद, स्वादानुसार मीठ आणि थोडं तेल. आता मी हे कणिक तयार करून घेते. हे झालेलं आहे. आता मी त्याला 5 ते 10 मिनटं मुरू देतो. 10 मिनटं झालेले आहेत. आता मी या कणिकचे समप्रमाणात भाग करून घेते. अशा पद्धतीने मी 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता मी एक गोळा घेते आणि त्याला चपातीसारखं लाटून घेते. अशा पद्धतीने मी पूर्ण पाट भरून पोळी लाटून घेतलेली आहे. जेवढं बारीक लाटता येईल तेवढं ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता यावर आपण थोडंसं तेल टाकूया आणि संपूर्ण चपातीला लावून घेऊया. आता अशा पद्धतीने आपल्याला मागच्या भागाला तेल लावत जायचं आहे आणि पुढे सरकवत जायचं आहे. पुन्हा थोडं तेल, पुन्हा रोल करून घेऊयात. आता हा भाग इकडे आणि हा भाग त्यावर ठेवूयात. पुन्हा थोडंसं तेल. त्यानंतर हे 4 कोने एकत्र घेऊन आपल्याला हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा गोळा मी बनवून घेतलेला आहे. तसेच आपण बाकीचेही करून घेऊयात. आता मी गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे. त्यात पाणी टाकलेलं आहे आणि गाळणी ठेवलेली आहे. त्याला मी तेल लावलेलं आहे. आता आपण त्यात हे सगळे गोळे ठेवून घेऊ आणि 10 ते 15 मिनटं स्टीम करून घेऊ. वरण आपलं चांगल्या प्रकारे शिजून गेलेलं आहे. त्यात मी थोडं गरम पाणी टाकून एक उकड काढून घेतलेली आहे. आता त्यात मी थोडी कोथिंबीर टाकते. आणि आता गॅस बंद करते. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आपण एकदा चेक करून घेऊया. चाकू टाकून आपण अशा प्रकारे चेक करू शकतो.
हे पहा, म्हणजे चांगल्या प्रकारे शिजून गेलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. स्टीम केलेले रोडगे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता मी चाकूच्या साहाय्याने याचे 4 तुकडे करून घेऊ. अशा पद्धतीने. आता रोडग्यांना आपण डीप फ्राय करून घेऊयात. तेल आपलं मध्यम आचेवर तापलेलं आहे. थोडे थोडे करून आपण रोडगे तेलामध्ये सोडूया. जसे जसे आपले रोडगे हे फ्राय होतील तसे तसे त्याचे लेयर्स सुटत जातील. वरची लेयर्स क्रिस्पी झालेली आहे आणि लेयर्स पण चांगल्या प्रकारे सुटलेले आहेत. आता आपण हे रोडगे काढून घेऊया. अशा प्रकारे मी बाकीचे रोडगे तळून घेते. अशा प्रकारे साजूक तूप टाकून वरण आणि रोडगे तयार आहेत. घरी नक्की बनवून बघा.